प्रधान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज संपूर्ण माहिती PM किसानविषयी जाणून घेणार आहोत, की ज्या शेतकऱ्यांना पैसे PM किसानचे हप्ते मिळतात, पण त्यांना भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही की त्यांचे PM किसानचे पैसे कुठल्या बँक खात्यात जातात. आपण त्याच्याविषयी बी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळत नाहीत, PM किसानचे हप्ते मिळत नाहीत, त्यांच्यासाठी बी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 1-2 काही हप्ते मिळालेत आणि मधातले हप्ते जे पेंडिंग आहेत, म्हणजे आता जो येणारा PM किसानचा हप्ता आहे हा 18 नंबरचा हप्ता आहे. असे भरपूर शेतकरी आहेत की त्यांना बरेचसे हप्ते मिळालेले नाहीत. त्यांनी हा व्हिडिओ बघा, त्यांना समजे हप्ते म्हणजे पूर्ण राहिलेले तुमचे हप्ते वन टाईम मिळतील. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला काय प्रोसिजर करायचे आपण त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. आणि तुमचं रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम तुमचा मोबाईलमध्ये Google Chrome ओपन करायचा आहे. त्यामध्ये वरती PM किसान असं टाईप करायचं आहे. PM किसान टाईप केल्याच्या नंतर तुमच्यासमोर बघा काही वेळातच एक PM किसानची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. अशी वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा आपल्यासमोर PM किसानचा एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. मग त्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दाखवते बघा, फार्मर न्यू रजिस्ट्रेशन, KYC आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे काव युअर रजिस्ट्रेशन स्टेटस. आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता भरपूर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवलं असेल की तुम्ही तुमचा इथून स्टेटस चेक करू शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकून. पण रजिस्ट्रेशन नंबर हा कसा काढायचा आहे हे कुठल्याही यूट्यूब चॅनलला तुम्हाला दाखवलं जाणार नाही. त्यासाठी आपल्याला एक सोपा आणि सरळ पर्याय आहे, तो करायचा आहे. कारण आपण ज्यावेळेस PM किसानचे रजिस्ट्रेशन केले होते त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांचे म्हणजे 99% शेतकरी असे आहेत की त्यांना त्यांच्या PM किसानला त्यांचे मोबाईल नंबर लिंक नाही आहेत. तिथं अदर नंबर टाकले होते त्यांनी, ज्यांनी PM किसानचे रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्याचे केले होते. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला अशा निळ्या बॉक्समध्ये एक वेबसाईट दिसते बघा, युअर रजिस्ट्रेशन नंबर नावाची, त्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर पुन्हा असा नवीन एक डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर इथं आपल्याला 2 पर्याय आहेत, एक मोबाईल नंबर आणि दुसरा आधार नंबर. तर आता मोबाईल नंबर तर भरपूर शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन नाही आहेत PM किसानला, मग त्या शेतकऱ्यांनी आधारवरती क्लिक करा. आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर त्यामध्ये तुमचा इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्या, ज्याचं स्टेटस चेक करायचं आहे. आधार नंबर टाका आणि हा कॅप्चर कोड जो आहे, हा कॅप्चर कोड तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या. इथं टाकल्याच्यानंतर जनरेट OTP म्हणजे गेट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुमचा सर्वात पहिले तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही आधारचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती आला पाहिजे. तर तुम्ही असं संपूर्ण माहिती इथं टाकून घ्या. आधार नंबर, हा कॅप्चर कोड आहे, या बॉक्समध्ये टाका आणि मोबाईल OTP वरती क्लिक करून घ्या. आधार नंबर टाकलाय, आपण गेट OTP वर क्लिक केलंय. काही वेळातच तुम्हाला एक OTP येऊन जाईल. OTP आल्याच्यानंतर तुम्हाला तो OTP बॉक्समध्ये टाकायचा आहे. आपल्याला आपला OTP नंबर मिळालेला आहे. आपण इथं OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर गेट डिटेल्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर काही वेळात आपल्यासमोर हा बघू शकता, तुमच्यासमोर काही वेळातच आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. कॉपी करूया. कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला कॉपी करून घ्या आणि वर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक येऊन पुन्हा आपल्याला काव युअर स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून घ्या, युअर स्टेटसवरती. त्यानंतर आपण जो आपला रजिस्ट्रेशन नंबर हे केलेला आहे, कॉपी केलेला पेस्ट करा. पेस्ट केल्याच्यानंतर या बॉक्समध्ये हा कॅप्चर कोड टाका. कॅप्चर कोड टाकून झाल्याच्यानंतर जशाचे तसा कॅप्चर कोड टाकून घ्या शेतकरी मित्रांनो. कॅपिटल असेल तर कॅपिटल म्हणून टाका. इथं परत आपल्याला गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर
आपल्याला काही वेळात आपल्यासमोर OTP येऊन जाईल. OTP आल्यानंतर यामध्ये OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर गेट डेटा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर काही वेळातच नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. आपल्यासमोर काही वेळात असा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल आपला रजिस्ट्रेशन नंबर, इथं ॲड्रेस दिसेल तुम्हाला तुमचा. ॲड्रेस दिसल्यानंतर इथं तुमचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन दाखवल. तर याला आपल्याला थोडं खाली घ्यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथं बघा आपल्याला पूर्ण आपली डिटेल दाखवायला जाईल. आपला हप्ता 16 नंबरचा आपला बघा इन्स्टॉलमेंट पेमेंट ऑफ डन, म्हणजे 16 नंबरचं पेमेंट आलेलं आहे. तुमची कुठल्या बँकेत आपल्याला पेमेंट आलेलं आहे इथं बघू शकता. DCC बँकमध्ये पेमेंट आलेलं आहे. इथं UTR नंबर जनरेट झालेला आहे आपला खाली. UTR नंबर बी जनरेट झालेला आहे. पेमेंट मोड आधारवरती पेमेंट आलेलं आहे. आणि पेमेंट कोण्या तारखेला आपल्याला पडलेला आहे म्हणजे आपला हप्ता तो आपल्याला इथं जमा झालेला आहे. आपला अकाउंट नंबरचे लास्टचे 4 आकडे इथं दाखवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा हप्ता चेक करू शकता किती नंबरचा आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आपल्याला दाखवत आहे. आपल्यासमोर असेल यामध्ये 1, 2, 3, 4 असे 17 नंबरपर्यंत आपल्याला तुमचे हप्ते दाखवेल. तुम्ही किती नंबरचा हप्ता चेक इथून करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की प्रत्येक वेळेस आपल्या बँक आधार शेडिंग करतात, तर आपला प्रत्येक वेळेसचा हप्ता तो वेगवेगळ्या बँकेत जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर कुठला एखादा हप्ता भेटला नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला किती नंबरचा हप्ता भेटला नाही आहे. समजा एखाद्या शेतकऱ्यांना की आपल्याला 10 नंबरचा हप्ता भेटला नाही आहे. आपण काय करायचं आहे, 10 नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या हे बघू शकता आपण 10 नंबरवरती क्लिक केलं होतं. यामध्ये आपल्याला 10 नंबर सिलेक्ट होतं आहे. इथं आपलं 10वा इन्स्टॉलमेंट पेमेंट डन दाखवत आहे. IDFC फर्स्ट बँक यामध्ये तुमचं पेमेंट आलेलं आहे. त्याचा UTR नंबर आहे. पेमेंट मोड आधार नंबरने आपल्याला गेलेला आहे. लास्टचे 4 अकाउंट नंबरचे आकडे दाखवत आहे. आणि 10 नंबरचा हप्ता आपल्याला किती तारखेला पडला आहे, 1/6/2022 रोजी. तसं तुमचा कुठला हप्ता आला नाही तुम्ही चेक करून घ्या. जर तुमचा एखादा हप्ता आला नसेल तर त्यामध्ये तुम्हाला नॉट पेमेंट डन असं ऑप्शन दाखवलेलं राहतं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना हप्ते मिळत नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे की याला खाली घ्या, स्क्रोल करून खाली आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असं ऑप्शन दिसतं आहे बा, इनलेबल स्टेटस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला ऑप्शन आहे 2-3, हे एकदम व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. तुम्ही यामध्ये पहिलं ऑप्शन बघू शकता लँड सेटिंग, म्हणजे तुमचा 7/12. इथं जर येस असेल तर 7/12चा आपल्याला काही अडचण नाही, म्हणजे आपले 7/12मुळे पेमेंट रुकलेले नाहीत. त्यानंतर इथं 2 नंबरला दाखवते बघा आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस, त्याला जर येस असेल तरी बी आपल्याला काही अडचण नाही आहे. आणि इथं दाखवत आहेत ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे त्यांचं KYC स्टेटस येसमध्ये म्हणजे ग्रीन कलरमध्ये राईट टिकमध्ये दाखवत आहे. तर तुमची लास्ट KYC कंप्लीट डेट ही कधी झालेली याच्यामध्ये बी आपल्याला खाली ऑप्शन देत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांचे हप्ते का मिळत नाहीत, त्यांचे हप्ते मिळण्याचं एकमेव कारण राहतं यामध्ये. तर तुम्हाला कुठल्या याच्यावरती जायची गरज नाही आहे, मल्टी सर्व्हिसवर पण जायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्यावर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपला बँकेचा प्रॉब्लेम आहे की आपल्या 7/12चा प्रॉब्लेम आहे की आपला KYCमुळे प्रॉब्लेम आहे की आपल्याला आपले हप्ते येत नाहीत. तुमचे कितीही हप्ते थकलेले असू द्या, तुम्हाला 100% मिळणार शेतकरी मित्रांनो, ही मी याची गॅरंटी देतो. सगळ्यात प्रथम तुम्ही इथं पाहू शकताय, यामध्ये तुम्हाला समोर दिसतंय लँड सीडिंग. जर इथं रॉंग चिन्ह असेल, असं जर असेल राईटफुली, तर तुम्हाला तुमचा 7/12 अपडेट करणं गरजेचं आहे आपल्याला. 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार सीडिंग, म्हणजे बँक अकाउंटला जर तुमचा आधार लिंक नसेल, त्यावरती जर अशी रॉंगची फुली असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जायचं आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जा, ज्या बँकेत तुमचं खातं आहे, राष्ट्रकूट बँक असो, DCC बँक असो, कुठलीही बँक असो, तिला फक्त IFSC कोड पाहिजे. त्या बँकेत जा, तिथं तुमचा आधार सीडिंग करून घ्या. आधार सीडिंग केल्याच्यानंतर आधार सीडिंग व्हायला 12 ते 15 दिवस लागतात.
त्याच्यानंतर ज्यावेळेस शासनाकडे PM किसानचं पेमेंट अवेलेबल राहील त्यावेळेस तुमचे किती हप्ते थकलेले असू द्या, 1 असो, 5 असो, 10 असो, 15 असो, तुम्हाला सर्व हप्ते तुमच्या त्या अकाउंटमध्ये मिळून जातील. आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांचं आधार सीडिंग स्टेटस पण योग्य असतंय. त्यानंतर तुम्हाला इथं KYC स्टेटस दाखवत आहे. KYC स्टेटस जर तुमचं झालेलं नसेल, KYC जर योग्य रीतीनं झालेलं नसेल तर इथं असं रॉंग चिन्ह दाखवून त्यांनी KYC करून घेणं गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही जर हे तिन्ही ऑप्शन राईट असल्यावर, आता समजा 7/12 आहे, आधार सीडिंग आहे आणि KYC हे येसमध्ये असल्याच्या नंतरही जर तुम्हाला पेमेंट येत नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे. शेतकरी मित्रांनो, तो मुद्दा तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुम्हाला 100% हप्ते येतील. तुम्हाला ही माहिती कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती मिळणार नाही. जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. त्यांच्यासाठी यामध्ये एक इथं क्लिक हेअर नावाचं एक आपल्याला नाव दिसतंय, त्यावरती त्या शेतकऱ्यांनी क्लिक करायचं आहे. ज्यांना त्यांच्यासमोर पेमेंट येत नाही, म्हणजे लँड सीडिंग ओके आहे, तुमचा बँक अकाउंट स्टेटस पण ओके आहे आणि KYC स्टेटस पण ओके आहे, आणि तरीही सुद्धा तुम्हाला जर तुमचे पैसे येत नसतील तर त्यांनी क्लिक हेअर याच्यावरती क्लिक करून घ्या. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. यामध्ये तुम्ही पहिलं काम काय करायचं आहे आपल्याला, की तुमचा इथं बघा व्हेरीफाय युअर ईमेल आणि मोबाईल नंबर, इथून यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरला, आपल्या आधारला मोबाईल नंबर आणि ईमेल नंबर व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर तुमचा इथं बघू शकता तुम्ही बँक सीडिंग स्टेटस, यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं हे करून घ्या, बँक स्टेटस चेक करून घ्या की तुमचं सीडिंग तिथं दाखवतं ओके, आणि इथं तुमचं दाखवत नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं आधार सीडिंग करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणि इथं तुम्हाला जर काही शेतकऱ्यांची व्हॅलिडिटी संपत असते आधार कार्डची, लहान मुलाची 5 वर्षाला आहे, त्याच्यानंतर 5 वर्षाला अपडेट केल्याच्यानंतर 15 वर्षाला तुमचं एकदा आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. 15 वर्षाला केल्याच्यानंतर ते 35 वर्षाला अपडेट करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, एवढं जरी तुमचं सगळं ओके असेल तरी तुम्हाला पेमेंट येत नसेल तर तुम्हाला खाली चेक आधार व्हॅलिडिटी यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुमच्या आधार कार्डची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर तुम्हाला तुमचं आधार सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला PM किसानचे पैसे 100% येतील, याची मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतोय. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओची तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. शेअर का करायचं आहे की जे शेतकरी आपले राहिलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत लाभापासून, याच्यात कुठल्या शेतकऱ्यांनी द्वेष धरला नाही पाहिजे. कारण आपल्याला पेमेंट जे येणार आहे हे शासनाचं आहे, की आपल्या खिशातून द्यायचं नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुमचे ग्रुप असतील, तुमचे व्हॉट्सअप चॅनल असतील, जिथं कुठे असेल तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अनेक लाभार्थ्यांना ह्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो,